नमस्कार, दख्खन टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार सोमवारी भारतात ह्यूमन मेटानोमोव्हायरस अर्थात HMVPच्या 3 प्रकरणांची नोंद झाली आहे। ही भारतातील या विषाणूची पहिली घटना आहे। बेंगळुरूमध्ये 3 महिन्यांचे बाळ आणि 8 महिन्यांचे बाळ हे 2 रुग्ण आढळून आले आहेत। तसेच अहमदाबादमध्येही 2 महिन्यांच्या बाळाला संसर्ग झाल्याचं दिसून आलं आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे की प्रशासन सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद वर्षभर HMVPच्या प्रसारावर लक्ष ठेवून असेल असंही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे। HMVPशी संबंधित संभाव्य आव्हानांसाठी कर्नाटक, महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारने कोविड-19च्या दरम्यान स्वीकारलेले सगळी मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत। HMPV विषाणूचा प्रसार नेमका कसा होतो हे आपण पाहूया। तर HMPV हा एक RNA विषाणू आहे। हा विषाणू खोकल्यामुळे आणि शिंकण्यामुळे पसरतो। तसेच हा विषाणू संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने आणि संक्रमित व्यक्तींच्या हातांच्या संपर्कातून किंवा संक्रमित वस्तूला स्पर्श करूनही त्याचा प्रसार होऊ शकतो। संसर्ग झाल्यानंतर 3 ते 5 दिवसांनी लक्षणे दिसू लागतात। या विषाणूचा हिवाळ्यात जास्त धोका असतो। HMPVची लक्षणे कोणती आहेत हे थोडक्यात समजून घेऊ। ताप, खोकला, नाक वाहणं, घसा खवखवणं आणि श्वास घेण्यास त्रास होणं ही या विषाणूची सामान्य लक्षणं आहेत। सुरुवातीला याची लक्षणे सामान्य विषाणूसारखीच दिसतात, परंतु विषाणूचा प्रभाव जास्त असल्यास न्यूमोनिया आणि ब्रॉन्कायटिसचा धोकाही होऊ शकतो। HMPV विषाणू आणि कोरोना यात काही साम्य आहे का? HMPV विषाणू आणि कोरोना व्हायरस हे दोन्ही भिन्नवर्गीय विषाणू आहेत, मात्र यांच्यात अनेक गोष्टींमध्ये समानता आहेत। दोन्ही विषाणू प्रामुख्याने श्वसन प्रणालीवर परिणाम करतात। दोन्ही विषाणू श्वसन आणि दूषित पृष्ठभागांच्या संपर्काद्वारे पसरतात। दोन्ही विषाणूंची लक्षणे सारखीच आहेत। यामध्ये ताप, खोकला, घसा खवखवणं, शरीरदुखी, थंडी वाजणं आणि थकवा यांचाही समावेश होतो। लहान मुलं, वृद्ध आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना दोन्ही विषाणूंचा सर्वाधिक धोका असतो। या दोन्ही विषाणूंपासून संरक्षण करण्यासाठी हात स्वच्छ ठेवणे, मास्क वापरणे आणि सामाजिक अंतर राखणं हे महत्त्वाचे उपाय आहेत। या विषाणूचा सामना करण्यासाठी अद्याप कोणतीही लस विकसित झालेली नाही। खरे तर HMPV विषाणूने अजून अशी परिस्थिती निर्माण केलेली नाही की त्यासाठी लस तयार करावी लागेल। भारताचे आरोग्य सेवा महासंचालक डॉक्टर अतुल गोयल या विषाणूच्या संदर्भात म्हणाले की भारतात या विषाणूमुळे कोणतीही गंभीर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाही। मेटानोमोव्हायरस हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे। वृद्धांमध्ये आणि 1 वर्षाखालील मुलांमध्ये त्याची लक्षणे थोडीशी गंभीर असू शकतात, मात्र हा काही गंभीर आजार नाही। तसेच परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारत सरकारची रुग्णालये पूर्णपणे सज्ज आहेत असंही ते म्हणाले। या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी? खोकताना किंवा शिंकताना आपलं तोंड आणि नाक रुमालाने झाकून घ्या। तसेच आपले हात वारंवार साबण आणि पाण्याने किंवा सॅनिटायझरने धुवा। तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा। जर तुम्हाला ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा। घरात खेळती हवा ठेवा। तुम्ही आजारी असाल तर घरीच राहा आणि इतरांनाही भेटू नका। त्याचप्रमाणे भरपूर पाणी प्या आणि आरोग्यदायी आहार घ्या। तर असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी द दख्खन टाइम्स या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।